सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, जर मनुष्यानं अंतर्मुखानं जर भगवंताला हाक मारली ना, तर भगवंतापर्यंत आपला आवाज जात असतो आणि भगवंत सुद्धा प्रतिसाद देतो. पण हे अंतर्मुख म्हणजे काय बरं? अंतर्मुख सर्वांच्या जीवनामध्ये असतं का बरं? हो, नक्कीच असतो. पण त्या अंतर्मुखाला जागा करायचं असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. भगवंताच्या भक्तीमध्ये रंगून जावं लागतं. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं ना, मागच्या निरूपणामध्ये पाहिलं की पायी दिंडीमध्ये चालणाऱ्या त्या वाटा भगवंताच्या या नामस्मरणामध्ये रंगून जातात ना, तसं आपल्या जीवनामध्ये कधी होईल बरं? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठू ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होत जाईल. बघा, तुकाराम महाराजांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना, हे मन नक्की असतंय काय? आणि हा मनाशी संवाद मनुष्यानं का करावा? तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. म्हणजे काय बरं? म्हणजे माणसानं इतरांशी वाद करण्यापेक्षा स्वतःच्या मनाशी संवाद साधावा, स्वतःच्या चुका ओळखून स्वतःला सुधरावं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर वाद करायचा असेल ना, तर स्वतःला अगोदर प्रश्न विचारा, मी योग्य आहे का बरं? जर समोरून तुम्हाला उत्तर आलं ना, नाही, तर मग आपण काही गोष्टी चुका सुधारायला सुरुवात करा. पण आपण असं कधी करतो का बरं? कधीच करत नाही. संत तुकाराम महाराजांचा दुसरा एक अभंग आहे. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाशी जीवाची झाली झुंज, देवाविण नाही दुसरा संग. बघा, खरं युद्ध बाहेरच्या जगाशी नसतं, तर आपल्या स्वतःच्या मनाशीच असतं ना. अहंकार, लोभ, राग, मत्सर याच्याशी चालणारी झुंज जिंकण्यासाठी देवस्मरण आणि आत्मपरीक्षण आवश्यक आहे. पण मनुष्य ते करतो का बरं? कधीच करत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण धैर्यवान होत नाही, आपण संयमशील होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल का बरं? या अंतर्मुखातून भगवंताशी बोलता येईल का बरं? अजिबात नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांद्वारे खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवे धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे व्हावे. म्हणजे मनाने धैर्यवान राहावं, इतरांचं कठोर बोलणं संयमानं सहन करावं, स्वतःने मी नम्रपणे बोलावं आणि सर्वांशी प्रेमानं वागावं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्ट घडत असते ना, ते आपल्या मनाने मान्य करायला हवी. म्हणजे हे मन आहे ना, एवढं विषारी मन आहे की एका क्षणात दुसरीकडे असतं, एका क्षणात तिसरीकडे असतं. आणि हे शब्द आहेत ना, हे विषारी आहेत, कधी कुणाचं वाटोळं करून टाकतील, आपल्याला सुद्धा समजणार नाही. म्हणून एक खूप श्रीमंत माणसानं रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं, का रे बाबा, तू चांगला धडधाकट आहेस असं दिसतंय, पण तरीही तू भीक का मागतोस बरं? काय करणार दादा, माझ्यापाशी अनेक महिन्यांपासून कसलंच काम नाही. जर आपण मला काम देणार असलात ना, तर मी सुद्धा भीक मागणं लगेच सोडून देईल. श्रीमंत माणूस हसून म्हणाला, मी तुला काही काम तर देऊ शकत नाही, पण तुला द्यायला माझ्यापाशी यापेक्षा
देखील एक चांगलं काहीतरी आहे. तू माझ्या व्यवसायामध्ये भागीदार का होत नाहीस बरं? म्हणजे बघ, तुला झेपणार असेल तर. भिकाऱ्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो गडबडून म्हणाला, हे आपण काय बोलताय दादा? हे शक्य तरी आहे का? अरे खरंच बोलतोय. माझ्याकडे तांदळाची एक गिरणी आहे. तू गिरणीचा तांदूळ बाजारामध्ये चांगल्या किमतीला विकायचा आणि त्या विक्रीतून जो काही नफा होईल ना, तो आपण दोघांनी वाटून घ्यायचा. भिकाऱ्याच्या डोळ्यांमधून आनंद अश्रू वाहू लागले. बघा, सद्विग्न होऊन त्या श्रीमंताला म्हणाला, दादा तुम्हाला तर बहुतेक देवानेच माझ्याकडे देवदूत म्हणून पाठवलेलं असावं. मी आपले आभार कसं मानू हेच मला कळत नाही. मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं भिकाऱ्यानं विचारलं, पण आपण नफा कसा वाटून घेणार? मी 20% आणि तुम्ही 80%, की मला 10% आणि तुम्हाला 90%? अर्थात तुम्ही जसं म्हणाल तसं आपण नफा वाटून घेऊ. मी तयार आहे आपला व्यावसायिक भागीदार व्हायला. मी आज फार आनंदित झालोय. श्रीमंत माणसानं मोठ्या प्रेमाने त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी फक्त 10% नफा घेईल, तू 90% घे. तुझी प्रगती व्हायला हवी असंच मला वाटतं. भिकाऱ्यानं त्या माणसाच्या पायावर लोळणंच घातलं. रडत रडत तो बोलला, आपण सांगाल तसं मी करेल. मी खरंच आपला खूप आभारी आहे. आणि दुसऱ्याच दिवसापासून भिकाऱ्यानं काम सुरू केलं. उच्च प्रतीचा तांदूळ आणि बाजारापेक्षा स्वस्त तशाच भिकाऱ्याची प्रचंड मेहनत फळाला आली. लवकरच त्याची विक्री वाढू लागली. रोज रोज त्याची अधिक प्रगती होऊ लागली. आणि मग तो दिवस उजाडला. त्या दिवशी व्यापाऱ्यातील नफा ठरल्याप्रमाणे वाटून घ्यायचा होता. श्रीमंत माणसाला वाटून द्यायचा असलेला 10% नफा देखील त्याला खूप अधिक वाटू लागला ना. आणि मग अचानक त्याच्या डोक्यात सैतान घुसलं. तो विचार करू लागला, रात्रंदिवस मी मेहनत घेतली, त्या श्रीमंत माणसानं तर काहीच काम केलं नाही. मला जीवनात एक संधी केवळ त्यानं दिली आहे. मग मी त्याला 10% नफा तरी का द्यायचा बरं? या नफ्यावर त्याचा अजिबात हक्क नाही आहे. इकडे ठरलेल्या वेळी तो श्रीमंत माणूस आपल्या नफ्याचा 10% वाटा घेण्यासाठी आला. तेव्हा चेहऱ्यावर मोठा खेद दाखवत तो म्हणाला, दादा अजून थोडा हिशोब व्हायचं बाकी आहे. मला या व्यवहारात बहुधा घाटात झाल्यासारखं वाटतंय. शिवाय या धंद्यासाठी मी लोकांकडून घेतलेली कर्ज देखील फेडायची राहिली आहेत. आता त्या भिकाऱ्याच्या मनामध्ये खोट आली होती ना, हे स्पष्ट दिसत होतं. तो श्रीमंत माणूस म्हणाला, मला माहीत आहे या व्यवहारात तुला किती नफा झालाय. मग तू मला माझा हिस्सा देण्यासाठी टाळाटाळ का करतोय बरं? यावर तो भिकारी पटकन बोलला, या नफ्यावर तुमचा काहीच हक्क नाहीये. सगळी मेहनत तर मीच एकट्यानं केली. त्याचं हे उत्तर ऐकून श्रीमंत व्यक्ती थोडा उदास झाला आणि तिथून निघून गेला. आता विचार करा, जर तो श्रीमंत माणूस आपण असतो आणि त्या भिकाऱ्याकडून आपल्यालाही असंच उत्तर मिळालं असतं तर आपण काय केलं असतं बरं? बघा, थोडा तरी तुम्ही विचार करा. म्हणजे भिकाऱ्यानं अंतर्मुखातून भगवंताला हाक मारलेली होती. भगवंत त्या व्यापाऱ्याच्या रूपामध्ये आला सुद्धा. पण त्या अंतर्मुखातून भगवंताने दिलेलं दर्शन, त्या दर्शनाचा ज्याला फायदा घेता येतो ना, तोच पुढे जातो. नाहीतर आपण भिकारी का आहोत ना, याचं आपण आपल्याकडे धन का नाही, आपण श्रीमंत होत का नाही, याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. म्हणजेच कुणी आपल्याला मदत केली असेल तर त्याला साधं समजू नका. तो भगवंतानं पाठवलेला दूत असतो, स्वयं भगवंतच असतो ना. म्हणून कोणी जरी तुम्हाला मदत केली ना, त्या क्षणी त्याचा आभार माना. त्याला जेव्हा गरज तुमची वाटेल ना, तेव्हा क्षणात त्याच्यासाठी तुम्ही उभे राहा. बघा, एक सुंदर असा प्रसंग तुमच्यासमोर सांगतो. एक साधक होता.
आणि या साधकासोप खरंच परमात्मा भेटीची ओढ लागलेली होती. त्यास कोणी सांगितलं, तुला साधनेत खरं मार्गदर्शन हवं असेल ना, तर तू अमुक नावाच्या महात्म्यास भेटावं, म्हणजे ते तुला योग्य मार्गदर्शन करतील. झालं तो साधक त्या महात्म्याच्या शोधामध्ये निघाला. त्याला ज्या ज्या वेळी असं कळून येईल ना की ते महात्मा अमुक ठिकाणी आहेत, तो साधक लगेच त्यांच्या भेटीला जाई. पण प्रत्येक वेळी त्यात जाणवलं की ज्या ठिकाणी तो साधक जाईना तेव्हा तो पोचण्यावेळी काहीतरी वेळेपूर्वीच तो महात्मा तिथून दुसरीकडे निघून गेलेला असं. परत त्या ठिकाणी तो धाव घेई, तिथेही त्यास पुन्हा तोच अनुभव येई. असं करता करता बरीच वर्ष निघून जातात, परंतु गुरुची भेट पडलीच नाही. शेवटी तो कंटाळला आणि एका पर्वताच्या कड्याच्या टोकाशी जाऊन बसला. त्याने निश्चय केला, आता काही गुरूंची भेट होणं शक्य नाही, तर या कड्यावरून उडी टाकून देहाचं सार्थक करायचं. अगदी पूर्ण निश्चय झाल्यावर त्यानं उडी घेण्यासाठी पवित्रा घेतला. त्या सुमारास तो मागे खेचला गेला. त्यानं पाठी पाहिलं, एक गृहस्थ त्याला थांबवत होता. त्यांनी त्या साधकाला आत्महत्येचं कारण विचारलं. शेवटी त्या साधकानं आपलं कारण सांगितल्यावर तो महात्मा म्हणाला, तू ज्याच्या शोधात आहेस ना, तो मीच आहे. तुला काय विचारायचं ते विचारू शकतोस. त्याचे शंका समाधान मार्गदर्शन केल्यावर महात्म्यांनी सांगितलं, तुला परत माझी गरज लागली ना, तर अमुक ठिकाणी ये, मी तिथे असेल. त्यावर त्या साधकानं उत्तर दिलं, गुरुदेव, आता मला समजलं, तुम्हाला भेटायचं तर त्या ठिकाणी येण्याची गरज नाही, माझ्या अंतःकरणात आपण आहात. खरं तर मी तिथून तुम्हाला हाक मारायला हवी होती. याचा अर्थ एवढाच होतो ना, आपण आपल्या अंतःकरणातून साथ घातली ना, तर भगवंत आपणाकडे धावत येतो. त्याच्याकडे आपल्याला जावं लागत नाही. फक्त आपल्या मनाची दृढ भावना आहे ना, खरी तळमळ पाहिजे, तरच भगवंत येतो ना. आणि जेव्हा आपल्याशी भगवंत संवाद साधतो ना, आपल्याला मदत करतो, तेव्हा आपण आपलं लक्ष डळमळीत नसावं. नाहीतर भगवंताने आपल्याला थोडी काही दक्षिणा दिली ना, त्याचं रूपांतर सोन्याच्या दक्षिणामध्ये झालं, तर परत दक्षिणा घेण्यासाठी भगवंताला बोलवू नका. म्हणजे याला मोहज बोलतात ना, याला अहंकार बोलतात, याला लोभ बोलतात. भगवंताची भक्ती ही पैशाने मोजली जाते का बरं? अजिबात नाही. भगवंताची ही भक्ती आहे ना, ती अंतःकरणातून असावी. बघा, एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या. तुम्ही म्हणता ना, माझ्या जीवनामध्ये श्रीमंती नाही, भगवंता मला पैसा दे, मला मोठा शेठ सावकार बनव, माझ्याकडे गाडी बंगला असू द्या. पण एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या, कधीच भगवंताकडे काही मागू नका. जेव्हा भगवंताची कृपा तुमच्यावर होईल ना, तुम्हाला न मागता सर्व काही मिळणार आहे. भगवंताची कृपा होण्याची वाट पहा. एवढी भक्तीमध्ये रंगून जा, एवढं नामस्मरणामध्ये रंगून जा. भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण हे करतो का बरं? आपण हे काहीच करत नाही. आपलं फक्त मागणं असतो. आपली भक्ती शून्य असते. मग भक्ती शून्य असेल तर तुमचं भगवंत मागणं पूर्ण करेल का बरं? तुम्ही स्वतः विचार करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करत नाहीत ना, तोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं ना, भगवंताला या अंतर्मुखातून अंतर्मनातून जर आपल्याला भेटायचं असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये वाईट इच्छा ठेवू नकोस, पापाचा विचार करू नकोस. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मनावासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको, मनांतरी सार विचार राहो,
मना वासना दुष्ट कामा नाही रे. म्हणजे मनामध्ये वाईट इच्छा ठेवू नकोस, वाईट कार्य करू नकोस, पापाचा विचार करू नकोस, अवगुणी होऊ नकोस. नेहमी नीती आणि सत्याचा मार्ग धर. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून वाग. मग बघ, तुला अंतर्मनातून भगवंताची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे अंतर्मन म्हणजे काय बरं? जेव्हा आपण कर्म चांगली करतो ना, तेव्हा अंतर्मन भरारी घेऊ लागतं ना. अंतर्मनातून भगवंताचा वास येऊ लागतो. अंतर्मनातून जेव्हा आपण उपासनेला बसतो ना, तेव्हा आपल्या अंगावर काटे येऊ लागतात. आपण उपासनेला बसतो असा सुगंध निर्माण होतो. असं वाटतं भगवंत माझ्या आसपास कुठेतरी आलेला आहे. अशी अनुभूती तुम्हाला आलेली आहे का बरं? बघा, तुम्ही विचार करा. जर आलेली असेल ना, तर नक्कीच ह्या निरूपणाला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक क्षण आहे ना, भगवंतच निर्माण करत असतो. पण आपण भगवंताशी जर बोलणं चालू केलं ना, तर आपलं जीवन समृद्ध होतं. आणि हे बोलणं फक्त अंतर्मनातून होऊ शकतं. म्हणून अंतर्मन जर स्ट्रॉंग करायचं असेल ना, तर नामस्मरण करणं गरजेचं आहे. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.